नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 4चा अभ्यास करणार आहोत। पाठाचं नाव आहे आपण सारे एक। या पाठाच्या लेखिका प्रभा बैकर या आहेत। मागील सेशनमध्ये या पाठाचा पूर्वार्ध आपण पाहिला, तो अभ्यासला। त्यामध्ये शरीराचे जे अवयव दिलेले आहेत त्या अवयवांचा परिचय आपण करून घेतला, त्यांचं कार्य, त्यांचं महत्त्व समजून घेतलं। त्याचबरोबर रामराव शामराव या दोघांचा संवाद ऐकला, तो समजून घेतला आणि या सर्व अवयवांची जी एकसारखी तक्रार असते की पोटोबा काहीच काम करत नाहीत, तर ही तक्रार आपण पाहिली। तर हा संपूर्ण पूर्वार्ध आपण मागील सेशनमध्ये पाहिला, अभ्यासला। आज याच पाठाचा उत्तरार्ध आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। पान नंबर 10 वर या ठिकाणी जीवाताईचा संवाद दिलेला आहे बघा। जीवाताई: आणि माझ्यामुळेच तर माणसांच्या जीवनात अर्थ आहे। मी गोड बोलते, नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माझ्यामुळेच मानव चाखू शकतो। आपण सारेजण अनेक कामे करतो। बघा मुलांनो, या ठिकाणी सर्व अवयवांचं मत जाणून घेतल्यावर, त्यांचं म्हणणं ऐकल्यावर जीवाताई शेवटी आपलं मत मांडते आणि ती काय काय करते, कोणतं काम करते हे सर्वांना सांगते। गोड बोलण्याचं, एखाद्या पदार्थाची चव चाखण्याचं हे अत्यंत महत्त्वाचं काम मी करत असते, असं ही जीवाताई सगळ्यांना सांगते। मी गोड बोलते म्हणूनच माणसं एकमेकांसोबत चांगलं वागतात, राहतात। एखाद्या पदार्थाची चव माझ्यामुळेच सगळ्यांना समजते। ही दोन्ही अत्यंत महत्त्वाची कामं मी करत आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही सर्वजणच खूप छान काम करता, परंतु पोटोबा मात्र काहीच काम करत नाही, असं ही जीवाताई शेवटी म्हणते। आणि मग पुढं काय म्हणते बघा ती: आपण सारेजण अनेक कामे करतो, पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात। तेव्हा आपण या पोटोबांविरुद्ध संप करूया आणि मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करूया। मग ही जीवाताई सगळ्यांना पटवून देते की आपण या पोटोबांच्या विरोधात संप करूया, आपली तक्रार आपण मेंदू राजांकडे नेऊयात, त्यांच्यासमोर मांडूयात आणि या पोटोबाचा जो काही अन्याय आपल्यावर होतोय तो अन्याय आपण त्यांच्यासमोर मांडूया। तर जीवाताई या ठिकाणी सगळ्या अवयवांना एकत्र करते आणि त्यांच्या या संपात सर्व अवयवांना सामील होण्याचं आवाहन करते। सगळ्यांना काम बंद आंदोलन करण्यासाठी पुढाकार घ्या असं आवाहन करते। मग पुढं काय होतं बघा: नयन कुमार: हो हो, आमची तयारी आहे संप करण्याची, आजपासून मी बघणार नाही। मग जीवाताईच्या या संपात सर्वप्रथम नयन कुमार सामील होतात आणि ते जीवाताईला सांगतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत। या संपात मी सुद्धा तुमच्या बरोबरीनं काम करणार आणि या पोटोबाच्या विरोधात जी काही तक्रार तुम्ही केलेली आहे, ही तक्रार आपण त्या मेंदू राजांकडे मांडूयात। आजपासून
मी बघण्याचं काम करणार नाही. जे मी सतत काम करतो बघण्याचं, ते काम आजपासून मी करणार नाही आणि या संपात सामील होणार. मग पुढं नासिका म्हणते, मी वास घेणार नाही. श्वास घेण्याचं मात्र काम मला करावंच लागेल. नासिका ही 2 प्रकारची कामं करते. त्यातलं एक काम वास घेण्याचं आणि दुसरं काम श्वसनाचं. तर त्यातलं एक काम मी करणार नाही, दुसरं काम मात्र मला करावंच लागेल असं सांगून त्या जीवाताईला ती सुद्धा सांगते की मी या संपात सामील होणार. मग पुढं कर्णिका काय म्हणते बघा, मी ऐकणार नाही. कर्णिका म्हणते की मी ऐकण्याचं जे काम करते ते काम आजपासून करणार नाही. काम बंद आंदोलन मी पण करणार. मग पुढं जीवाताई काय म्हणतात बघा, मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईन. या जीवाताई सगळ्यांना सांगतात की तुमच्याबरोबर मी सुद्धा आज काहीच काम करणार नाही. जे खाण्याचं काम मी करते ते खाण्याचं काम मी करणार नाही आणि माझ्यासोबत दंतराजांना सुद्धा या संपात सामील करून घेईन. मग पुढं हस्तकराज येतात, पदकुमार येतात आणि तेही आपलं मत मांडतात. काय म्हणतात बघा ते, मी घास उचलणार नाही असं हस्तकराज सांगतात. पदकुमार म्हणतात, मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही, म्हणजे मग त्या पोटोबाला चांगली अद्दल घडेल. बघा, हे पदकुमार हस्तकराज सुद्धा जीवाताईला सांगतात की आम्ही या पोटोबाच्या विरोधात तुमच्या या संपात सामील हो. आजपासून आम्ही काहीच काम करणार नाही, घास उचलणार नाही किंवा स्वयंपाकघरापर्यंत आम्ही जाणार नाही, म्हणजे त्या पोटोबाला चांगली अद्दल घडेल. बघा मुलांनो, या ठिकाणी ही सर्व मंडळी, हे सर्व अवयव त्या पोटोबाच्या विरोधात एकवटतात आणि आपली तक्रार मेंदूराजांकडे ते मांडतात. मग पुढं त्या दरबारात तिथं गेल्यावर नेमकं काय होतं बघा. सर्वजण मेंदूराजे यांच्याकडे जातात. त्यानंतर मेंदूराजे तातडीने सभा घेतात. आता ही सर्व मंडळी, हे सर्व अवयव एकत्र दरबारात आलेत म्हटल्यावर मेंदूराजे त्यांची सभा घेतात, बैठक बोलवतात आणि त्यामध्ये काय होतं बघा. सर्वजण राजे साहेबांचा जय जयकार असो. मेंदूराजे, बसा मंडळी, पोटोबा प्रधान आले की नाही अजून. मग ही सर्व मंडळी दरबारात पोहोचल्यावर मेंदूराजांचं आगमन झालं की त्यांना उभे राहून वंदन करतात, त्यांचा जय जयकार करतात आणि मग मेंदूराजे त्यांना बसण्यासाठी सांगतात आणि पोटोबा प्रधान आले की नाही हे सुद्धा विचारतात. पोटोबा हे त्या शरीररूपी राज्याचे मुख्य प्रधान असतात, मुख्य सेवक असतात आणि मग हे आलेत की नाही असं मेंदूराजे सगळ्यांना विचारतात. पण पोटोबा तिथं हजरच असतात. मग ते काय म्हणतात बघा, मी केव्हाच हजर आहे महाराज. मेंदूराजे, पोटोबा या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. पोटोबा हजर आहेत म्हटल्यावर मेंदूराजे लगेच मुख्य विषयाला सुरुवात करतात आणि ते पोटोबाला सांगतात की पोटोबा, ही सर्व मंडळी आज या दरबारात तुमच्याबद्दल तक्रार घेऊन आलीत आणि त्यांची तक्रार म्हणजे की तुम्ही काहीच काम करत नाहीत, नुसतं बसून खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता, अशी या सगळ्या अवयवांची तक्रार आहे. पोटोबा शांत बसून ऐकतात. त्यांना थोडासा राग येतो
मग ते काय म्हणतात बघा. महाराज, बोलताना जरा बेअदबी होतीये. कसूर माफ असावी, पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. पोटोबाला क्षणभर राग येतो सगळ्यांचा आणि ते महाराजांना सांगतात की महाराज, या ठिकाणी माझा अपमान होतोय, बेअदबी होतीये. मी काहीच काम करत नाही हे यांचं म्हणणं साफ खोटं आहे. मी खूप काम करतो. यांचं जे काही म्हणणं आहे ते चुकीचं आहे. यांची तक्रार निरर्थक आहे. हो, अधूनमधून मी गुरगुरतो, पण ते यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. पोटोबा पुढं महाराजांना म्हणतात की मी गुरगुरतो, मान्य आहे, पण माझी ही सवयच आहे. माझ्यामध्ये एखादा अन्नघटक जर आला, तो पचवणं, जीवनरस तयार करणं, गुरगुरणं ही माझी कामं आहेत, ही माझी सवय आहे. आणि मी जर हे माझं काम केलो नाही तर या शरीररूपी राज्य कसं चालेल? या शरीराचं राज्य कसं चालणार आहे? काम कसं पूर्ण होणार आहे? त्यामुळं यांची जी तक्रार आहे ती निरर्थक आहे. त्यामध्ये काहीच तथ्य नाही, असं पोटोबा त्या महाराजांना सांगतात. आणि मग आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांना एक उदाहरण देतात. पुढं बघा काय म्हटलंय. त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार? आता हेच उदाहरण घ्या ना. या सर्वांनी संप पुकारला. मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. जीवनरस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेले. पुढं हे पोटोबा एक उदाहरण देतात आणि ते महाराजांना सांगतात की आज या सर्व अवयवांनी काम बंद केलंय, संप पुकारलाय. त्यामुळं यांच्याकडून कोणतंच काम झालं नाही. जीवाताईने काहीच खाल्लं नसल्यामुळं माझ्यापर्यंत अन्नघटक पोहोचलाच नाही आणि त्यामुळं मी सुद्धा काहीच करू शकलो नाही आणि यांच्यापर्यंत जीवनरस पोहोचवू शकलो नाही. मी माझ्यामध्ये जो जीवनरस तयार करण्याचं हे अत्यंत महत्त्वाचं काम करतोय, परंतु ते काम आज मला करता आलं नाही. केवळ या सगळ्यांनी जो संप पुकारलाय त्या संपामुळं मला सुद्धा माझं काम आज करता आलं नाही. मी खूप महत्त्वाचं काम करत असतो. अन्नघटक पचवणं, त्यापासून जीवनरस तयार करणं, हा जीवनरस प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो आणि त्यामुळंच या सर्व अवयवांना मानसिक, शारीरिक ऊर्जा, शक्ती मिळते. पण आज यांनी संप पुकारल्यामुळं यांना ही ऊर्जा मिळाली नाही. त्यामुळं त्यांचे चेहरे सुकून गेलेत. खूप अशक्त दिसत आहेत ही सर्व मंडळी. त्यामुळं ही तक्रार जी आहे माझ्या विरोधातली, त्यामध्ये काहीच अर्थ नाही. त्यांचं म्हणणं हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे. मी सुद्धा खूप काम करतो, असं पोटोबा मेंदूराजांना समजावून सांगतात. आपलं म्हणणं पटवून देतात. मग त्या मेंदूराजांनाही या पोटोबाचं म्हणणं पटतं आणि मग शेवटी ते सगळ्यांना उद्देशून काय म्हणतात बघा. नयनकुमार, पटलं ना सर्वांना? शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार? आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे. मग मेंदूराजे सगळ्यांना समजावून सांगतात. ते सांगतात की आपण या राज्याचे सेवक आहोत. आपलं काम हे एकमेकांच्या सहकार्यानेच चालतं. एकमेकांच्या बरोबरीनं, सहकार्याने, एकतेमुळेच आपण चांगलं काम करू शकतो आणि त्यामुळंच हे शरीर निरोगी, तंदुरुस्त राहतं. आपण जर आपल्यामध्ये भांडणं केली, काम बंद केलं, तर त्याचा परिणाम हा शरीरावर होतो.
हे शरीररूपी राज्य नीट चालणारच नाही, असं हे मेंदूराजे सगळ्यांना सांगतात. पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून. मग मेंदूराजे सगळ्यांना एक उदाहरण देतात की पाय चालू शकतात हे कशामुळं, तर डोळ्यांनी रस्ता नीट दिसतो म्हणूनच पाय उत्तम प्रकारे चालू शकतात, त्यांचं काम पूर्ण करू शकतात. सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे. आणि मग पुढं महाराज सगळ्यांना त्या पोटाचं महत्त्व सांगतात. आपणाला जीवनरस मिळतो म्हणून त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजले असेलच. मेंदूराजे सगळ्यांना सांगतात की या पोटोबामुळं आपलं काम चालतं. आपण या पोटावर अवलंबून आहोत. या पोटोबाकडून आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असा जीवनरस मिळतो आणि त्या जीवनरसामुळं आपल्याला शारीरिक मानसिक ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. हे केवळ पोटोबामुळंच. त्यामुळं त्याचंही काम खूप महत्त्वाचं आहे. पोटोबाचं काम हे अंतर्गत पद्धतीनं चालतं आणि तुमचं काम हे दिसतं, बाहेरून चालतं. त्यामुळं सगळ्यांना तुम्ही कष्ट करताय ते दिसतंय. पण पोटोबाचं काम मात्र अंतर्गत पद्धतीनं चालतं, तोही खूप काम करत असतो, असं मेंदूराजे सगळ्यांना समजावून सांगतात. आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायलाच हवे, खरे ना. मग हे मेंदूराजे सगळ्यांना एकतेचं महत्त्व पटवून देतात. आपण या शरीराचे सेवक आहोत आणि सेवकाने सेवा देण्याचं काम हे उत्तम प्रकारे केलंच पाहिजे, तरच हे राज्य सुरळीत चालणार आहे. मेंदूराजांच्या या सांगण्यामुळं सगळ्यांना पोटोबाचं म्हणणं, मेंदूराजांचं म्हणणं पटतं आणि सर्व अवयवांना त्यांची चूक लक्षात येते. आपण केवळ गैरसमजातून या पोटोबाच्या विरोधात तक्रार केली आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि मग सर्व अवयव एकत्र येतात आणि मग पोटोबाला, मेंदूराजांना शेवटी काय म्हणतात बघा. होय महाराज, पोटोबा आम्हाला क्षमा करा. आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार. मग हे सर्वजण एकत्र येतात आणि त्या पोटोबाची क्षमा मागतात. पोटोबाला सांगतात की पोटोबा, आम्ही गैरसमजातून तुमच्याबद्दल चुकीचं मत बनवलं, तुमच्याबद्दल खोटी तक्रार, चुकीची तक्रार या महाराजांपर्यंत आणली. आम्हाला माफ करा. असं आम्ही परत करणार नाही. आम्हाला माफ करा. ही सर्व मंडळी एकत्र येऊन त्या पोटोबाची क्षमा मागतात आणि मग शेवटी एक संकल्प करतात. आपण सारेच या राज्याचे सेवक, आपण सारे एक, आपण सारे एक. बघा, ही सर्व मंडळी एकत्र येऊन एक संकल्प करतात की आपण या राज्याचे सेवक आहोत. आपण सारे एक, आपण सारे एक. या सगळ्यांना एकतेचं, एकजुटीचं महत्त्व कळतं. त्या पोटोबाचं कार्य, त्याचंही महत्त्व सर्व अवयवांना पटतं आणि मग ते त्या दरबारातून निघून जातात. बघा मुलांनो, आपल्याला या उत्तरार्धामधून या पोटोबाबद्दलची जी तक्रार सर्व अवयवांनी केलेली असते ती किती निरर्थक आहे हे या ठिकाणी लक्षात येते. त्याचबरोबर या सगळ्या अवयवांचं कार्य, त्यांचं महत्त्व हे सुद्धा या पूर्वार्धामध्ये, उत्तरार्धामध्ये आपल्याला समजते. तर या पाठीमागे लेखिकेला आपल्याला एकतेचा संदेश द्यायचा आहे, एकजुटीचा, एकात्मतेचा, म्हणजे युनिटी. तर हा संदेश आपल्याला या पाठाच्या माध्यमातून लेखिकेला द्यायचा आहे. आपल्यामध्ये जर एकता असेल,
आपण समाजामध्ये वावरत असताना जर एकजुटीनं, एकात्मतेच्या भावनेनं जर आपण वावरत असू तर आपला देश, आपला समाज हा एकसंध राहू शकतो आणि आपल्या देशात कायदा, सुव्यवस्था ही उत्तम प्रकारे नांदू शकते. त्यासाठी आपल्या प्रत्येकामधील विषमतेचे भाव अगोदर आपण नष्ट केले पाहिजे आणि समतेने, एकतेने एकमेकांसोबत वागलं पाहिजे. त्याच भावनेने व्यवहार केले पाहिजे आणि आपला समाज, आपला देश एकसंध कसा राहील याचा विचार केला पाहिजे. तर हा या पाठाच्या, या नाटकाच्या माध्यमातून हा एकात्मतेचा संदेश लेखिका आपल्याला देत आहेत. तर आशा आहे की तुम्हाला मागील सेशनमधील पूर्वार्ध आणि हा उत्तरार्ध छान समजला असेल आणि तुम्ही या लेखिकेच्या आवाहनाप्रमाणे तुम्हीसुद्धा वागाल. तर या दोन्ही भागाचा छान अभ्यास करा. यानंतर या उत्तरार्धातील काही कठीण शब्दांचे अर्थ तुमच्या TV स्क्रीनवर दिसत असतील बघा. पहिला शब्द आहे जीवन व्यवहार, म्हणजे आयुष्य जगणे. नाना तऱ्हेच्या म्हणजे वेगवेगळ्या. दंत म्हणजे दात. पोटोबा म्हणजे पोट. तातडीने म्हणजे लवकर. गुरगुरता रागावता. बेअदबी म्हणजे अपमान. कसूर गुन्हा. एकता म्हणजे एकजूट, युनिटी. सेवक नोकर, सर्वंट. जीवनरस शरीराचे पोषण करणारा, अन्नामार्फत मिळणारा रस, त्याला जीवनरस म्हणतात. आता या ठिकाणी वाक्प्रचार दिलेत बघा. त्यात पहिला आहे अद्दल घडणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे शिक्षा मिळणे. चेहरा सुकणे, अशक्त होणे. कुरकुर करणे, तक्रार करणे. यानंतर या उत्तरार्धातील या भागावर काही प्रश्न उत्तर तुमच्या TV स्क्रीनवर दिसत असतील बघा. पहिला प्रश्न आहे जिवाताईची कामे. जिवाताई कोणकोणती कामे करते? त्यातलं पहिलं काम आहे गोड बोलणे, निरनिराळ्या पदार्थांची चव चाखणे. ही दोन महत्त्वाची कामे जिवाताई करत असते. त्यानंतर जिवाताईने पोटोबांच्या विरोधात सुचवलेल्या गोष्टी, म्हणजे पोटोबाच्या विरोधात सगळ्यांना ज्या काही गोष्टी सुचवल्या त्या कोणत्या गोष्टी आहेत? तर एक, पोटोबाच्या विरोधात संप करावा, मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करावी. या मुख्य दोन गोष्टी या ठिकाणी जिवाताईने सुचवल्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पदकुमार आणि हस्तक राजांचा निश्चय. पदकुमार म्हणजे पाय आणि हस्तकराज म्हणजे हात. या दोघांनी कोणता निश्चय केला, कोणता निर्णय घेतला? तर उत्तर आहे स्वयंपाकघरात जाणार नाही, घास उचलणार नाही. बरोबर. म्हणजे पदकुमारांनी कोणता निश्चय केला? तर स्वयंपाकघरात जाणार नाही आणि हस्तकराजांनी घास उचलणार नाही असा निश्चय केला. पुढं बघा, जिवाताई यांना संपात सामील करून घेणार. दंतराज. बरोबर. पुढचा प्रश्न, सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते. आता या सर्व मंडळींनी कोणाकडे तक्रार केली पोटोबाची? तर मेंदू राजे साहेब. बरोबर. पुढचा प्रश्न, सर्व मंडळींच्या पोटोबांविषयीच्या तक्रारी. आता ह्या सर्व अवयवांची पोटोबाच्या विरोधातली नेमक्या तक्रारी कोणत्या होत्या? तर त्यात बघा काय दिले,
अजिबात काम करत नाहीत, नुसते खातात, दुसऱ्यांवर गुरगुरतात. तर या मुख्यतः तक्रारी या पोटोबाच्या विरोधातल्या होत्या. ठीक आहे. पुढं 7वा प्रश्न बघा. सर्वांची कामे यांच्यामुळे होतात. उत्तर आहे पोटोबा. म्हणजे या पोटोबाकडून आपल्याला जीवनरस मिळतो आणि त्या जीवनरसामुळे मानसिक शारीरिक ऊर्जा मिळते. त्यामुळं आपण आपलं काम म्हणजे हे शरीराचे अवयव उत्तम प्रकारे काम करू शकतात. पुढचा प्रश्न. सर्वजण कोणाचा जय जयकार करतात. उत्तर आहे मेंदूराजे साहेबांचा. पुढचा प्रश्न. पदकुमार स्वयंपाकघरात गेले नाहीत तर काय होईल. उत्तर आहे पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्या देशाचे राज्य कशामुळे सुरळीत चालते. तर उत्तर आहे आपल्या देशाचे राज्य सर्वांच्या एकतेमुळे सुरळीत चालते. म्हणजे आपल्यातली एकता, एकजूट, युनिटी यामुळे आपल्या देशाचे राज्य हे सुरळीत चालते. 11वा प्रश्न बघा. सारे अवयव कोणाचे सेवक आहेत. उत्तर आहे सारे अवयव शरीररूपी राज्याचे सेवक आहेत. त्यानंतर 12वा प्रश्न. सर्व अवयव पोटोबाची क्षमा मागून काय ठरवतात. उत्तर आहे सर्व अवयव पोटोबाची क्षमा मागून आता आम्ही कुरकुर करणार नाही असे ठरवतात. ठीक आहे मुलांनो. यानंतर काही व्याकरणावर आधारित प्रश्न दिलेत बघा. त्यातला दुसरा प्रश्न. विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यात पहिला दिलाय गोड. त्याचं उत्तर आहे कडू. पुढचा प्रश्न. अर्थ. विरुद्धार्थी शब्द आहे अनर्थ. चांगली, वाईट. गैरहजर, हजर. खरे, खोटे. मालक, सेवक. असुरक्षित, सुरक्षित. तिसरा प्रश्न. लिंग ओळखा. चव, स्त्रीलिंग. उपयोग, पुल्लिंग. म्हणजे या दिलेल्या शब्दाचं लिंग तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा शब्द बघा. श्वास, पुल्लिंग. तो श्वास असं आपण म्हणतो. स्वयंपाकघर, नपुसकलिंग. ते स्वयंपाकघर असं आपण म्हणतो. त्यानंतर प्रधान, पुल्लिंग. तो प्रधान. सवय, स्त्रीलिंग. राज्य, नपुसकलिंग. चेहरा, पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 4. वचन बदला. सवय, सवयी. राज्ये, राज्य. परिणाम, परिणाम. चेहरे, चेहरा. सेवक, सेवक. चव, चवी. संप, संप. घास, घास. आणि शेवटचा शब्द आहे स्वयंपाकघर, स्वयंपाकघरे. ठीक आहे मुलांनो. तर या सर्व प्रश्न उत्तरांचा छान अभ्यास करा. त्याचबरोबर पूर्वार्धातील कठीण शब्द, उत्तरार्धातील कठीण शब्द आणि या सर्व प्रश्न उत्तरांचा छान अभ्यास करा. आणि हा पाठ परत एकदा वाचून काढा. आणि लेखिकेने जे आवाहन केले एकतेचं, त्या एकतेप्रमाणे, एकजुटीप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद.